आजवर अशी एकटी कुठेच राहायला गेली नाहीयेस तू. बाबांनी साधं तुला आपल्या कुठल्या नातेवाईकांकडे पण पाठवलं नाही किंवा कुठल्या मैत्रिणीकडे राहायला गेली नाहीयेस. आणि आता सरळ एकटी दिल्लीला जाणार आहेस, ते पण तुझ्या ग्रुप बरोबर. तू राहशील ना नीट? राहीन मी लहान नाही आता. हा माहितीये लहान नाहीयेस, पण माझ्यासाठी माझं बाळ आहेस ना तू. काय हसतेस काय? सॉरी. काही सॉरी नकोय. आणि मी गंमत करत नाहीये, कळलं का? पिहू, काळजी घ्या स्वतःची प्लीज. काय ना पहिल्यांदा चाललीयस तू दिल्लीला. मला जरा भीती वाटते, ती अशी धाकधूक आहे. नाही नाही, तुझ्या त्या गेम बद्दल अजिबात नाही. ते काय तू मस्तच खेळशील, तू नंबर 1च आहेस त्यात. पण मला फक्त प्रॉमिस कर की तू स्वतःची काळजी घेशील, म्हणजे नीट राहशील, ग्रुपमध्ये राहशील, नीट खाण्यापिण्याची काळजी घेशील, हा कॉन्टॅक्टमध्ये राहशील आमच्या, कळलं का? आणि इकडे बाबांची काळजी करू नकोस तू, त्यांचं प्रेशरही घेऊ नकोस. मी बघते त्यांचं काय ते. हां, प्रॉमिस? प्रॉमिस. मी माझी काळजी घेईन. आता तूही मला प्रॉमिस कर. काय? मी इथे नसताना तू स्वतःची काळजी घेशील. कर प्रॉमिस. ए, मी इकडे घरीच आहे. मी कुठे चालले? मी कुठे बाहेर चालले का? मला काय होणार आहे? तू घरातच आहेस म्हणून मी तुला सांगते. मी नसताना कोणाच्याही बोलण्याचा आणि वागण्याचा त्रास करून घेऊ नकोस. सतत माझी काळजी करत बसू नकोस. स्वयंपाक करताना घाई करू नकोस, कळलं? स्वयंपाक वेळेत केला म्हणून कोणीही तुला अवॉर्ड देणार नाहीये. आई काय हसतेस? मी काय बोलते? सॉरी सॉरी सॉरी, बोल. आणि सगळ्यात महत्वाचं, वेळेत जेवून घे, कळलं? कळलं. प्रॉमिस कर. प्रॉमिस. बघ, आत्ताच प्रॉमिस तोडलंस तू. हे असं काय का? आता मी काय केलं? तू आम्हाला जेवायला सांगितलंस, आम्ही जेवलो. हां, पण तू अजून उपाशी आहेस. काय बोलतेस पिहू? बाबा आले नाहीयेत अजून, त्यांच्याशिवाय मी कधी जेवते का? तुम्ही बायका काय एवढं सॅक्रिफाईस करता मला खरंच कळत नाही. मी तुला किती वेळा सांगितलंय, तुला भूक लागली ना, मग तू जेवून घे. बाबा जेवतील त्यांचं. असं का बोलतेस तू? बाबा काय बाहेर मज्जा मारायला जातात? बाहेर जाऊन ते एन्जॉय करतायत का? पिहू, कामासाठी जातात. ते कामासाठी जातात, ते काम करतात म्हणून घरी पैसे येतात आणि म्हणून आपलं घर चालतं. तुला काय वाटतं बाबांना कधी कंटाळा येत नाही का? रोज सकाळी उठून ते कामाला जातात बिचारे, तोच तो थंडगार डबा खातात. त्यांना गरम खावंसं वाटत नाही? कधी कंटाळा आला, कधी मित्रांना भेटायचं असेल, पण नाही, कामावर तर जायलाच हवं ना. कधी सर्दी झाली, कधी ताप आला, पण नाही, कामावर जायला हवं. आणि ते जातात. का कामावर जातात? कारण आपल्या घरचे कर्ते पुरुष आहेत ते कामावर गेले, पैसे घरी आले की आपण सुखाने आनंदात राहू शकतो. तुमचं शिक्षण नीट होतंय, तुम्हाला चांगले कपडे मिळतायत, तुम्हाला चांगलं खायला प्यायला मिळतंय, फक्त आणि फक्त बाबांमुळे. का? कारण बाबा कामावर जातात. एक नवरा म्हणून, एक बाबा म्हणून, एक मुलगा म्हणून ते इतके त्याग करतायत, इतके सॅक्रिफाइसेस करतायत. तर एक बायको म्हणून मी नको का त्यांच्यासाठी सॅक्रिफाईस करायला? आणि काय करायचं सॅक्रिफाईस? 2-3 तासांची भूक. मी माझ्या पार्टनरसाठी एवढं नाही का करू शकत? आणि जर नाही करू शकले तर काय अर्थ आहे या पार्टनरशिपचा? मला कळतंय की तुला कळलंय, पण ते तुला मान्य करायचं नाही, समजून घ्यायचं नाही. हरकत नाही, चल तू पॅकिंगला लाग. आणखीन काय हवंय सांग मला. तर काय बाळा? मी हर्ट झाले. काय झालं? आई, मी पहिल्यांदा घरापासून इतकी लांब जाते. मला वाटलं बाबा मला सोडायला येतील किंवा ऍटलिस्ट एक ऑल द बेस्ट तरी म्हणतील, पण त्यातलं काहीच झालं नाही. आई, मला खरं खरं सांग, तुला असं नाही का वाटत ती शनाया आल्यापासून बाबा जरा बदललेत?
काय आता सारखं सारखं तेच तेच पिहू. आणि किती वेळा सांगितलं तुला, शनाया आमच्या वयाची आहे बाळा. तिला मावशी आंटी काहीतरी म्हणत जा ना. काय आपलं शनाया शनाया. अरे काय ग, मी काय बोलते आणि तुझं काय चाललंय? कळतंय मला तुझं बोलणं, पटतंय, अगदी बरोबर बोलतेस तू. बाबांनी आज यायला हवं होतं, पण त्यांचं न येण्याचं कारण काम आहे बाळा, शनाया नाही. आणि मी जे अविनाशला ओळखते ना, ते कधीच कुणासाठीही बदलू शकत नाही. माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. आणि राहिला प्रश्न ऑल द बेस्टचा, तर आमचा आशीर्वाद, आमच्या शुभेच्छा, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी कायम आहेत बाळा. तू बाळ आहेस ना आमचं. काय रे, कसलं एवढं टेन्शन आलंय? किती वाजलेत बघ घड्याळात. एवढं उशिरा घरी आलोय आपण, टेन्शन येणारच ना. बायकोला मॅनेज करता आलं पाहिजे. एवढं काय घाबरायचं तिला? घाबरत नाही मी. अगं प्लीज तिला सांगू नको आपण बाहेर जेवून आलोय. ओके, मी सांगते तिला आम्ही बाहेरून डिनर करून आलोय म्हणून. म्हणजे तिला मी सांगते की आम्ही डिनर करून नाही आलोय. ओके बघा. हो. हाय अनुप्रिया, सॉरी जरा घरी यायला उशीर झाला आम्हाला. तू वाट बघितली असशील ना आमची, बट वी हॅड अ गुड टाइम टुगेदर. हो ना अविनाश? साईट वर गेलो होतो ग, इमर्जन्सी होती. हे दुपारी सांगितलं तुम्ही फोनवर. फोन ऑफ होता, फोन स्विच ऑफ होता. राघव भाऊजींचा फोन आला होता. राघव भाऊजी नव्हते तुमच्याबरोबर साईटवर? की अविनाशचा फोन लागत नाहीये, बर्थडेचं विश करायला कॉल केला होता त्यांनी, तर तुमचा फोन स्विच ऑफ होता.